कोणकोणते त्यांचे फंक्शन्स आहेत. ओके, त्याच्या आधी आपण एक डायग्रामॅटिकली प्रेझेंटेशन बघितलं, त्याच्यामध्ये लेवल वाईज फंक्शन सांगितले होते. बट नाव वी विल टॉक अबाउट द फंक्शन्स ॲट सुपरवायझरी लेवलवर वर्कआउट कसं होतं, म्हणजे लोअर लेवलवर आपण कसं वर्कआउट कोणकोणते फंक्शन्स असतात. सो पहिला जो काम आहे, ओके, आता लोअर लेवलमध्ये ऑपरेशनल प्लॅनिंग होते. इट इज अ शॉर्ट टर्म प्लॅनिंग. त्याच्यामध्ये ऑल सुपरवायझर्स येतात, ऑल मॅनेजर्स येतात. आता ह्यांचं काम काय आहे की जे वरती जे सॉफ्ट प्लॅनिंग केलेली आहे त्याला हार्ड प्लॅनिंगमध्ये कन्वर्ट करायचं, म्हणजे सॉफ्ट प्लॅनिंगला इम्प्लिमेंट करायचं, एक्झिक्यूट करायचं विथ द हेल्प ऑफ वर्कर्स. म्हणजे ह्याच्या अंडर जे काम करणार आहेत ते ॲक्च्युअल वर्कर्स आहेत जे या प्लॅनला हार्डमध्ये चेंज करणार आहेत. ओके, सो ह्यांचा पहिला काम आहे टू असाइन जॉब्स and tasks to various workers. ओके, तर काय काम आहे की जे वर्कर आहेत ते प्रत्येक वर्करला काय करायचं आहे, जॉब आणि टास्क, ॲक्टिव्हिटी आणि त्यांचं जे काम आहे ते त्यांना अलॉट करायचं आहे. आता हे अलॉट करताना त्यांनी अगदी काळजीपूर्वक बघितलं पाहिजे की कोणता वर्कर कोणतं काम करण्यामध्ये परफेक्शन आहे, त्याला परफेक्शन आहे, एफिशियन्सी आहे त्याची, तो क्वालिफाईड आहे, तो एलिजिबल आहे. ओके, म्हणजे प्रत्येकाची योग्यता बघून हे काम खूप महत्त्वाचं काम असतं. कारण इथं जर चुकलं तर मात्र तुमचं प्लॅनिंग जे एवढं वरती जे टॉप आणि मिडल लेवलमध्ये जे प्लॅनिंग केले ते फेल होण्याची पूर्ण शक्यता इथं आपण समजू शकतो. ओके, सो कामाची व्यक्तीची निवड करताना, काम देताना योग्य व्यक्तीला योग्य काम हे देणं इथं पहिलं काम या लेवलवर केलं जातं. देन नेक्स्ट आहे टू गाईड वर्कर्स इन डे टू डे ॲक्टिव्हिटीज. दुसरं ह्यांचं महत्त्वाचं काम आहे, काय करायचं आहे, त्यांना डेली ॲक्टिव्हिटी करत असताना, काम चालू असताना त्यांना गाईड करायचं आहे, त्यांना इन्स्ट्रक्ट करायचं आहे. टू गाईड अँड इन्स्ट्रक्ट हे आपण म्हणू शकतो. इन्स्ट्रक्शन्स, ओके, काम कसं करायचं आहे, काय आपण प्लॅन केलेलं आहे, अकॉर्डिंग टू प्लॅनिंग त्यांना हे सगळं करावं तिथं लागतं. थर्ड, ते रिस्पॉन्सिबल असतात, टू बी रिस्पॉन्सिबल, ओके, टू बी रिस्पॉन्सिबल फॉर द quality and quantity of production. ओके, हे जे सुपरवायझर लेवलवरची जे मॅनेजर वगैरे सुपरवायझर असतात ते कशासाठी रिस्पॉन्सिबल होतात, ते जे काय प्रोडक्ट तयार होणार आहे त्याची क्वालिटी आणि त्याची क्वांटिटी, क्वालिटी अँड क्वांटिटी ह्या दोन्हीसाठी ते रिस्पॉन्सिबल असणार आहे. नेक्स्ट, to create and maintain safe working conditions. अगदी सेफ्टीचं, ओके, अगदी वर्कर जिथं काम करणार आहे, ज्या मशिनरीवर काम करणार आहे, ज्या एरियामध्ये काम करणार आहे, त्यांचे वर्किंग कंडिशन्स अगदी सेफ असले पाहिजेत. ते सगळे प्रिकॉशनरी मेजर्स वगैरे सगळे काही त्याचं जे प्लॅनिंग आहे ते त्यांचं काम आहे. ओके, ते क्रिएट पण करायचं आणि ते मेंटेनही करायचं. देन टू ॲक्ट ॲज अ लिंक, टू ॲक्ट ॲज अ लिंक अँड कम्युनिकेट between top management and workers. ओके, म्हणजे हे एजंटचं काम करतात, हे मिडलमध्ये आले. ओके, म्हणजे लोअर लेवलचे सुपर मॅनेजरचं काम आहे की जे टॉप लेवलचे लोक आहेत त्यांच्याबरोबर आणि वर्कर्समध्ये लिंक, एक एजंट म्हणून काम करतात. जे काय कम्युनिकेशन करायचे असेल वर्कर्स ह्यांच्या थ्रू टॉप मॅनेजमेंटशी करतात आणि टॉप मॅनेजमेंट ह्यांच्याच थ्रू वर्कर्सशी कम्युनिकेशन करत असतात. ओके, नेक्स्ट इज, समजा एखाद्या डिपार्टमेंटला काही
त्यांची अरेंजमेंट हे मी करून द्यायचं आहे. सेक्शन वाईज, डिपार्टमेंट वाईज जशा जशा रिक्वायरमेंट येणार आहेत त्या रिक्वायरमेंट फुलफिल करायचं काम यांचं आहे. ओके, नेक्स्ट आहे ह्याच्यामध्ये बघा, टू सॉल्व दी प्रॉब्लेम्स of the workers. त्यांच्या जे काही मागण्या असतील, त्यांच्या जे काही प्रॉब्लेम असतील ते सुद्धा सॉल्व करायचं काम या लोअर लेवल मॅनेजमेंटच्या सुपरवायझरी लेवलच्या लोकांचं काम असतं. देन टू प्रोव्हाइड नेसेसरी ट्रेनिंग, ट्रेनिंग हे अरेंज करायचं काम, त्यांना ट्रेनिंग प्रोसेसमध्ये घ्यायचं काम हे सुद्धा सुपरवायझरी लेवलच्या लोकांचं काम आहे. त्यांना अगदी कामाचं स्वरूप समजावून सांगणे, त्यांना ट्रेनिंग देणे हे सुद्धा त्यांच्या अंडर येतं. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे टू प्रिपेअर पिरियॉडिकल रिपोर्ट्स. सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे पिरियॉडिकल रिपोर्ट्स अबाउट द परफॉर्मन्स ऑफ द वर्कर्स. ओके, अबाउट परफॉर्मन्स ऑफ द वर्कर्स. म्हणजे हे वीकली रिपोर्ट तयार करतात. वीकली, पिरियॉडिकली म्हणजे जे काही त्यांचं ठरलेलं पिरियड जे असणार, टाइम बाउंड पिरियड असणार त्याच्या अनुषंगाने काय करतात, प्रत्येक वर्करचं परफॉर्मन्सचा एक रिपोर्ट तयार करतात. तो रिपोर्ट तो टॉप लेवलला पाठवला जातो, ज्याच्यावर मग त्यांना बोनस, इन्सेंटिव्स किंवा अजून काही, जर एखाद्याचं काम चांगलं नसेल तर त्याला मेमो किंवा त्याला टर्मिनेशन ह्या पद्धतीनं ते पुढच्या ॲक्शन घेतल्या जातात. ओके, आणि लास्ट आहे टू एन्श्युअर डिसिप्लिन. ओके, आणि शेवटचं काम आहे की डिसिप्लिन मेंटेन ठेवणे. एंटरप्राइजमध्ये, ऑर्गनायझेशनमध्ये काम चालू असताना वगैरे डिसिप्लिन, वर्कर्समध्ये, ग्रुपिंग डिपार्टमेंटमध्ये डिसिप्लिन मेंटेन करून ठेवायचं काम सुद्धा यांचं आहे. ओके, हे आहे यांचे फंक्शन्स, म्हणजे सुपरवायझर लेवलचे यांचे कोणकोणते काम आहेत आपण थोडक्यात बघितलेले आहे. म्हणजे थोडक्यात जर तुम्ही बघितलं की टोटली रिलेटेड टू द ॲक्शन प्लॅन इन ॲक्च्युअल वर्करशी रिलेटेड आहे, त्यांच्यासाठी आणि त्यांच्याकडून काम करून घेण्यासाठी हे रिस्पॉन्सिबल आहेत. त्यांचा परफॉर्मन्सचा रिपोर्ट देण्यासाठी हे रिस्पॉन्सिबल आहेत. एखादी कमतरता असेल डिपार्टमेंटमध्ये रिसोर्सेसची ते अवेलेबल करून देण्यासाठी हे रिस्पॉन्सिबल आहेत. ओके, सो सुपरवायझर लेवल इज द ॲक्च्युअल जिथं काम सुरू होतं ती ही लेवल आहे. नाव वी विल सी ॲट प्लॅनिंग ॲट सुपरवायझर लेवल. सुपरवायझर लेवलवर प्लॅनिंग कशी केली जाते. प्लॅनिंग ॲट सुपरवायझरी लेवल. ओके, आता सुपरवायझर लेवलवर जर तुम्ही लक्षात आला असं तुमचा डायग्राम मागच्या लेक्चरमधला, तर सुपरवायझर लेवलवर ऑपरेशनल प्लॅनिंग तयार केलं जातं जे शॉर्ट टर्म असते. म्हणजे इथं जे प्लॅनिंग ते ऑपरेशनशी रिलेटेड आहे, कामाशी रिलेटेड. शॉर्ट काम संपलं, प्लॅनिंग संपली. दॅट मीन्स सुपरवायझर्स मेक शॉर्ट टर्म प्लॅनिंग. इथं जे शॉर्ट टर्म प्लॅनिंग विच कॅन इन्व्हॉल्व शेड्युलिंग अँड ॲक्टिव्हिटी, ज्याच्यामध्ये फक्त ॲक्टिव्हिटीच्या शेड्युलिंग म्हणजे ॲक्टिव्हिटी कशा व्हायला पाहिजे त्याचा सिक्वेन्स ह्या पद्धतीचं प्लॅनिंग तिथं केलं जातं. म्हणजे रॉ मटेरियल, मॅन पॉवर, मशीन्स, कम्प्लिशन टार्गेट ह्याच्यासाठी जे प्लॅनिंग केलं जातं ते ह्याच्यामध्ये होतं. ओके, सो द सुपरवायझर्स मेक शॉर्ट टर्म प्लॅनिंग. ह्याच्यामध्ये जे प्लॅनिंग होते ते शॉर्ट टर्म. ओके, मग ह्याच्यामध्ये काय काय येतं बघा. शेड्युलिंग ऑफ ॲक्टिव्हिटीज. ओके, ॲक्टिव्हिटीचं शेड्यूल तयार करणे. ओके, त्यानंतर मशीन्स. ओके, देन शेड्युलिंग ऑफ मॅन पॉवर, किती कामगार लागणार आहे, ह्या ॲक्टिव्हिटीसाठी किती माणसं लागणार आहेत, कोणत्या डिपार्टमेंटला लागणार आहे ह्याचं शेड्युलिंग तयार करणार आहे. ओके, जेणेकरून काय होणार, जो आपला टार्गेट आहे त्या सेक्शनचा, त्या डिपार्टमेंटचा जो टार्गेट आहे तो काय होणार आहे, कंप्लीट होईल. ओके, देन सुपरवायझर हे
इंगेज्ड आहे काम करण्यामध्ये त्यांच्यामध्ये सुद्धा कोऑर्डिनेशन आणण्याचं तो काम करतो. सो टोटली ही इज रिस्पॉन्सिबल फॉर द he is in charge of and coordinates the activities of group. Okay, activities of group of वर्कर्स. म्हणजे जे वर्कर्स एंगेज आहेत त्या ऍक्टिव्हिटी करण्यासाठी त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशनचं प्लॅनिंग सुद्धा हे करत असतात. देन ही इज अ फ्रंटलाईन मॅनेजर. ह्याला आपण काय म्हणतो, फ्रंटलाईन मॅनेजर म्हणजे जो समोर राहून जे काम करणार आहेत मेन. सो ही इज अ फ्रंटलाईन मॅनेजर. ही इज रिस्पॉन्सिबल फॉर गेटिंग वर्क डन बाय वर्कर्स. तो कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, कामगाराकडून काम करून घेण्यासाठी तो रिस्पॉन्सिबल आहे. विथ रिस्पेक्ट टू प्लॅन्स अँड पॉलिसीज सेट बाय द मॅनेजमेंट. म्हणजे मॅनेजमेंटने जसे पॉलिसीज आणि प्लॅन्स तयार केले आहेत त्या अनुषंगाने, त्या प्लॅन अनुषंगाने तो रिस्पॉन्सिबल आहे की त्या लोकांच्याकडून त्या पद्धतीने ते काम करून घ्यायचं आहे. ओके, सो ही इज अ फ्रंट लाईन मॅनेजर. कोण, सुपरवायझर. ओके, आणि तो कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, रिस्पॉन्सिबल फॉर गेटिंग work done as per plan. ओके, प्लॅनिंग अनुषंगाने जे टॉप मॅनेजमेंटने जे प्लॅन केलेले आहेत त्या अनुषंगाने त्यांच्याकडून काम करून घेण्यासाठी तो रिस्पॉन्सिबल असतो. ओके, सुपरवायझर जो प्लॅन असतो त्या प्लॅन मध्ये मोस्टली जे असतं ते म्हणजे इट इज टोटली रिलेटेड विथ द डायरेक्ट करण्यासाठी, त्यांना मार्गदर्शन दाखवणे, त्यांना मोटिवेट करणे, त्यानंतर मॉनिटर, त्यांचं मॉनिटरिंग करणं कामाचं. ओके, आणि परफॉर्मन्स चेकआउट करणं, वर्कर्सचं परफॉर्मन्स चेकआउट करणं. हे मोस्टली त्या सुपरवायझर प्लॅनमध्ये येतं. म्हणजे सुपरवायझर ज्यावेळी प्लॅन होतो, सुपरवायझर प्लॅन ज्यावेळी तयार होतो त्यामध्ये ह्या मेन गोष्टी असतात. ओके, डायरेक्ट, मोटिवेट, मॉनिटर द परफॉर्मन्स ऑफ द वर्कर्स. ह्याचं प्लॅनिंग अगदी योग्य पद्धतीने ह्या सुपरवायझर लेवलला केलं जातं. ओके, supervisor plan. Supervisor plan काय करतो, सुपरवायझर काय करतो बघा. सुपरवायझर प्लॅन करतो, तो मार्गदर्शन दाखवतो, मोटिवेट करतो आणि मॉनिटर द वर्कर्स परफॉर्मन्स. ओके, एवढं काम तो करतो. काय करतो सुपरवायझर, काय करतो, प्लॅन करतो, डायरेक्ट करतो, डायरेक्शन दाखवतो त्यांना, त्यानंतर मोटिवेट सुद्धा करतो काम करण्यासाठी, त्यांचा परफॉर्मन्स काय करतो, मॉनिटरिंग सुद्धा करतो, कंट्रोलिंग सुद्धा करतो. ओके, नेक्स्ट ही टेक्स केअर ऑफ वर्कफ्लो. तो अगदी काळजीपूर्वक काम अगदी व्यवस्थित चालू आहे की नाही, कामाचा वेग व्यवस्थित आहे की नाही, अगदी टाइम बाउंड काम चालू आहे की नाही, धीमी गतीनं चालू आहे, फास्ट चालू आहे की जसं हवंय तसं चालू आहे, ह्याची सुद्धा तो काळजी करत असतो. ओके, ऑल्सो सुपरवायझर्स प्लॅन्स द बजेट रिलेटेड टू मॅन पॉवर. आता तो बजेटही तयार करतो, म्हणजे मनुष्यबळाशी रिलेटेड बजेट असेल, रॉ मटेरियलशी रिलेटेड असेल बजेट. ओके, अँड अदर्स छोटे छोटे जे डिपार्टमेंटचे एक्सपेन्सेस आहेत, त्याच्या डिपार्टमेंटचे जे एक्सपेन्सेस आहेत त्याचे सुद्धा हा काय करतो, बजेट तयार करतो, प्लॅन करतो. ओके, सो सुपरवायझर्स प्लॅन्स द बजेट. हा फॉलो करतो, हा तयार होतो, पुढे फॉलो करतो, ते तिथनं पास होणार की नाही नंतरच्या गोष्टी, पण सुपरवायझर प्लॅन द बजेट रिलेटेड टू manpower,
तिथं तयार करू शकतो. सुपरवायझर लेवलला या गोष्टीचं काय होतं, प्लॅनिंग केलं जातं. मोस्टली तुम्ही बघितलं की सुपरवायझर लेवलचं प्लॅनिंग आहे ते अगदी कामाशी रिलेटेड आहे, फक्त काम आणि काम ह्याच्याशीच रिलेटेड आहे. ओके, आता आपण बघूया सिच्युएशनल प्लॅनिंग काय आहे. इथे एक सिच्युएशनल प्लॅनिंग सुद्धा येते सुपरवायझर लेवलवर. ती नेमकी नावावरच आपल्याला कळतं की अकॉर्डिंग टू द सिच्युएशन, जशी सिच्युएशन असेल ओके त्या पद्धतीनं आपण याला कंटिजेन्सीज और सिच्युएशनल प्लॅनिंग असं म्हणतो. Contingenous or situational planning. So what is contingenous planning? It is the planning in which alternative courses of actions are identified. म्हणजे आपण अल्टरनेटिव्स बद्दल बोलतो. काम करण्याचे जे अल्टरनेटिव्स आहे, ज्यावेळी आपण ठरवलेला प्लॅन वर्कआउट होत नाही ड्यू टू द चेंजिंग सर्कमस्टन्सेस, त्यावेळी अल्टरनेटिव्ह जे प्लॅन्स आहेत त्यांना आयडेंटिफाय करून ते इन्व्हॉल्व करायचं काम ह्याच्यामध्ये केलं जातं. Okay, so totally contingency planning involves identifying the alternative course of plans in cases when the defined or selected plan not work out. ज्यावेळी तो वर्कआउट होत नाही, चेंजेस आल्यामुळे सर्कमस्टेन्सेस मध्ये चेंजेस आल्यामुळे ज्यावेळी तो प्लॅन वर्कआउट होत नाही, तर त्यासाठी अल्टरनेटिव्ह प्लॅन काय असतो तिथं आपण आयडेंटिफाय करू शकतो. ओके, सो दिस इन्व्हॉल्व्स identifying alternative courses of action. ओके, जेव्हा आपला ऍक्च्युअल प्लॅन काम करणार नाहीये, काय प्रॉब्लेम असल्यामुळे, तेव्हा आपण ह्या प्लॅन काय करतो, इन्व्हॉल्व करू शकतो. देन ह्याच्यामध्ये मोस्टली कसं होतं की जर तुमचं ऑर्गनायझेशन फ्लेक्झिबिलिटी नसेल तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये, चेंजेस आल्या म्हणजे जर चेंजिंग सर्कमस्टेन्सेस अनुषंगाने जर तुम्ही तुमचे प्लॅन बदलत नाही केला तर तुमचे डिझायर्ड गोल तुम्हाला अचीव्ह करण्यात खूप प्रॉब्लेम येऊ शकतात, अडथळे येऊ शकतात. दॅट इज वाय सक्सेस ऑफ एनी वर्क्स डिपेंड्स अपॉन द फ्लेक्झिबिलिटी, डिग्री ऑफ अडॅप्शन. तुम्ही किती स्वीकारण्याची तुमच्या तयारी आहे, तुम्ही कितपर्यंत स्वीकारू शकता, ओके, किती फ्लेक्झिबिलिटी आहे तुमच्यामध्ये, अँड कंडिशन्स, चेंजिंग कंडिशन तुम्ही किती इफेक्टिव्हली हँडल करता. ओके, ह्या गोष्टीवर एखाद्या कामाचं सक्सेस डिपेंड असतं. देन वी कॅन से कुठल्याही कामाचं इम्प्लिमेंटेशन करताना, कुठलेही वर्क, कुठलेही इम्प्लिमेंटिंग करत असताना ॲक्शन, कीपिंग ऑल ऑप्शन्स ओपन. सगळे सुपरवायझरचं काम आहे की त्याने सगळे ऑप्शन्स काय केले पाहिजे, ओपन ठेवले पाहिजे. कीपिंग ऑल ऑप्शन्स ओपन, कुठलेही कधी कोणत्याही क्षणी कुठलेही ऑप्शन तुम्हाला लागू करत लागत असेल. सो दॅट इज अ सिच्युएशनल प्लॅनिंग. सिच्युएशनल प्लॅनिंगमध्ये मोस्टली म्हणजे अकॉर्डिंग टू द चेंजेस इन द सर्कमस्टेन्सेस काही अल्टरनेटिव्ह ॲक्शन आपल्याकडे तयार असावे लागतात. सो सुपरवायझर काय करतात की दे हॅव टू बी रेडी विथ द प्लॅन्स, बी रेडी विथ द अल्टरनेटिव्ह, सो दॅट जितकं फ्लेक्झिबल तुम्ही असाल तितकं तुम्ही हे करा, तितकं तुमच्यासाठी चांगलं, ऑर्गनायझेशनसाठी चांगलं असतं. दॅट इज ऑल्सो कम विथ द सुपरवायझिंग प्लॅनिंग. सो दिस इज टोटली अबाउट द functions planning at the supervisor level. So here I am going to stop my lecture. So have a nice day. Thank you.